नमस्कार मंडळी. मी कांगणे सर. धमधम नारायण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक अभिनंदन. फार पूर्वीची एक गोष्ट आहे. एका डोंगरावरती एक खूप मोठं झाड होतं आणि त्या झाडावरती अनेक पशुपक्ष्यांनी आपापले घरटी बांधलेली होती. कावळा होता, चिमणी होती, पोपट होता, घार होती, वटवाघूळ होते. सगळेजण त्या झाडावर अगदी गुण्यागोविंदानं राहत होते. त्या झाडाच्या बाजूला एक वारुळ होतं आणि वारुळही प्रचंड मोठं होतं. त्या वारुळामध्ये साप राहत होता. भला मोठा तो अजगर होता, साप होता. तो साप मात्र हे पशुपक्षी चरायला निघून गेले की तो दुपारच्या वेळेला साप त्या झाडावर जायचा आणि त्या खोप्यामध्ये पक्ष्यांनी घातलेली अंडी, त्यांची छोटी छोटी पिल्लं गिळून टाकायचं. परत वापस येऊन त्या वारुळामध्ये आरामशीर पडून राहायचा, झोपून राहायचा. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, हे सतत चालूच होतं. अनेक पक्षी अंडी घालायचे आणि तो साप खाऊन टाकायचा. पक्ष्यांना विचार पडला, हे करतंय कोण? आणि म्हणून सगळ्या पक्ष्यांनी एक दिवस झाडावरती सभा घेण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे सगळे पक्षी बोलावले आणि आपली अंडी, आपलं पिल्लं कोण खातंय याच्यावरती विचार करून ती विचार सभा संपली आणि ते शोधण्याचं काम पोपटावरती ठेवलं. त्या लाकडाच्या खोडामध्ये दुसऱ्या दिवशी पोपट लपून बसला. सगळे पक्षी ठरल्याप्रमाणे चरायला निघून गेले. तो पोपट अगदी गुपचूप झाडाच्या खोडामध्ये लपलेला होता. अगदी दुपारची वेळ झाली, ऊन फार तापू लागलं आणि सगळे पक्षी चरायला गेल्याचा फायदा घेऊन तो साप त्या वारुळातून निघाला आणि झाडावरती चढला. साप झाडावरती गेलेला आहे. साप झाडावरती गेला आणि घरटे धुंडू लागला. एका घरट्यामध्ये अंडी होती, ते सापानं खाऊन टाकली आणि साप परत झाडावरून उतरून त्या वारुळात जाऊन आरामशीर बसला. ही गोष्ट सगळी, हे झालेला प्रकार सगळा पोपटानं बघितला. संध्याकाळच्याला सगळे पक्षी आल्यानंतर सगळ्या पक्ष्यांच्या कानावर पोपटांनी काय घडलं, कोण अंडी खातंय, हे कोण पिलं खातंय, ही गोष्ट सगळी सगळ्या पक्ष्यांना सांगितली. सगळे पक्षी चिंतेत झाले की या सापाचा बंदोबस्त करायचा कसा, आपले पिल्लं, आपली अंडी वाचवायचे कसे, सगळे विचार करू लागले. पण कोणालाच काही सुचत नव्हतं. सगळे विचारात गुंग झाले. कावळा मात्र चतुर होता. कावळ्यानं काय करायचं ते मनोमन ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच दिवस निघाला. दिवस निघताच कावळा उडाला आणि गावामध्ये गेला. या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या घरावर कावळा हिंडू लागला आणि हिंडत असताना त्याच्या लक्षात आलं की या गावामध्ये असणाऱ्या श्रीमंत पाटलाच्या घरी आपल्याला उष्टपाष्ट खायला मिळतं, म्हणून तो त्या घरावर जाऊन बसला. कावळा त्या घरावर गेला होता. सकाळीच पाटलाची मुलगी आंघोळ करण्यासाठी गेली होती. तिनं आपल्या गळ्यात असलेला सोन्याचा हार बाजूला खुंटीला अडकून ठेवला होता. कावळ्यानं त्या हाराकडे बघितलं. मुलगी तर आंघोळीला गेलेली आहे, हार तर इथे अडकविलेला आहे. कावळ्यानं एक झपाट मारली आणि तो सोन्याचा मोत्याचा हार घेऊन कावळा उडाला. कावळा जसा तो हार घेऊन उडाला तसं त्या मुलीनं बघितलं आणि जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. घरामध्ये असणारे पाटलाच्या घरामधले नोकर चाकर, तिची आई पळत धावत त्या ठिकाणी आल्या आणि विचारलं, झालं काय? तिनं घडला प्रकार सगळा सांगितला. कावळ्यांनी माझा हार नेला. त्या पाटलीनबाईनं सांगितल्याप्रमाणे नोकर, ते चाकर, ते माणसं काठ्या कुऱ्हाडी घेऊन कावळ्याच्या पाठीमागे लागली. पण कावळा आकाशातून उडत होता आणि हे माणसं जमिनीवरून पळत होते. कावळा हुशार होता. माणसं जेवढे पळतात तितकंच उडत होता आणि उडत 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 कावळा खूप पुढे गेला. लोकही कावळ्याच्या पाठीमागे पळत होते.
तो कावळा जाऊन एका झाडावरती बसला, ज्या झाडावर त्यांची घरटी होती त्या झाडावर. कावळा झाडाच्या शेंड्यात बसल्यामुळे लांबूनच लोकांना दिसत होता. हे 10-15 लोकं पळत-पळत त्या झाडापर्यंत गेले आणि झाडापर्यंत गेल्यानंतर आता झाडावर चढून कावळ्याला मारायचं, दगडांनी मारायचं, गरुलीने मारायचं का बंदुकीने मारायचं विचार करू लागले. काही करून हार मिळालाच पाहिजे. पण कावळ्यानं झाडाच्या शेंड्यावरून भरारी मारली. झाडाला एक राऊंड चक्कर मारला आणि तो त्या वारुळाकडे गेला आणि वारुळात असणाऱ्या त्या मोठ्या वारुळामध्ये जे छिद्र होतं त्या छिद्रामध्ये तो हार टाकून दिला. हार वगळत त्या छिद्रातून खूप खूप खोल गेला. आता लोकांना कळून चुकलं, कावळ्याला मारण्यात अर्थ नाही, आपला हार या वारुळात. आणि लगेच ही वार्ता गावामध्ये पोहोचली. गावकऱ्यांनी, काही माणसांनी खोरेटिकास आणल्या आणि खोरेटिकास आणून ते वारूळ खोदायला सुरुवात केली. वारूळ खोदून काढलं. वारूळ खोदत असताना त्या वारुळामध्ये असणारा तो अजगर, तो साप त्या लोकांना दिसला. त्या लोकांना साप दिसल्यामुळे हार जर घ्यायचा असेल तर याला मारणं गरजेचं आहे आणि म्हणून सर्वांनी मिळून त्या अजगराला मारून टाकलं. तो हार सापडला. हार घेऊन गावात आले. पाटील खुश झाले. ही गोष्ट या ठिकाणी थांबते. सांगण्याचा तात्पर्य एवढाच की जो दुश्मन स्वतः मारता येत नव्हता तो कावळ्यांनी परस्पर मारला. या गोष्टीचं तात्पर्य असा की काट्याने काटा काढता येतो आणि तो कावळ्यांनी काढला. इथे थांबतो. बोधकथा जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय शिवराय.